पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. तुम्ही जेवायला बसा, मी पटकन आजीला भेटून येतो. थांब. काय ती जेवण करून झोपली आहे. तिला त्या औषधाच्या गोळ्या घ्यायच्या असतात. उद्या सकाळी भेट. दादा मी काय म्हणतो, 2 माझं बोलून झालंय. सारंग, अरे सगळे वाट बघतात ना जेवायला. भूक लागली असेल ना तुला पण. पप्या तू पण चल 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 पटकन चल. चल पप्या चल चल लवकर ये ये नंतर बोल ये. तुम्ही आधी बसा बघू. अगं बसा बसा आणि कोणतंच कारण न सांगता आधी खाऊन घ्या. अगं ते खाते ग. हो पण मला एक सांग, तुला समधी वाद्य आवडतात ना? मग तुला वाजवता कशी येत नाही? अगं तुझे वडील तर मोठे संबळ वाजवणारे आहेत, तरी बी तुला येत नाही का? तू प्रयत्नच केला नाहीस? नाही, आमच्या घरी म्हणजे माझ्या आईला मी संबळ वाजवलेला आवडत नाही, म्हणून मला कधी हातच लावू नाही दिला. अगं तुला तो संबळ बघितल्यावर हातात घेऊशी वाटलं नाही? त्याचा तो आवाज ऐकून आपण बी तशीच तडतड 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 अशी तालांची उधळण करावी असं कधी बी वाटलं नाही तुला? पण माझी तुला एक विनंती आहे की इथून पुढं तू कधीही संबळ वाजवू नकोस. नाही, तसं काही नाही वाटत. तुम्ही जेवून घ्या बरं. जेवते ग पोरी, तू खूप निर्मळ मनाची आहेस ग, अगदी माझ्या देवीसारखीच. उधा 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 खूप भलं होणार आहे बघ तुझं. खूप. वा, हळूहळू अनबिलिव्हेबल. गायत्रीनी केली. हो हो गायत्री, लव्ह यू डिअर. मस्त केली. आणि हे बघ तुझ्यासाठी खास साजूक तुपातला शिरा केलाय. वा, बघ कसा झालाय सांग. खा खा. बस 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 बस. डिलिशियस. वा काकी, एक एक पदार्थ का केलंय तुम्ही. टू गुड. थँक्यू थँक्यू. तुला काही नाही. द्या, हे घे. त्यालाही दे. अख्ख्या प्रवासात कधी एकदा घरी जातोय आणि खातोय असं झालं होतं मला. हो हो, मला गाडीत बी तेच म्हणला होता. जाऊ दे, सांगतोच. ऍक्च्युली इथे येताना मी सोपानरावचा वडा खाऊन आलो. सारंग, सॉरी, पण कंट्रोलच होत नव्हतं. काय रे दादा, आम्ही सकाळपासून तुझ्या आवडीचे पदार्थ बनवतोय आणि तू आपलं खुशाल बाहेरचं खाऊन येतो. अगं गायत्री, घरच्या जेवणासाठी पोटात वेगळी जागा ठेवली आहे. आणि खरं सांगू का, किती जग फिरा, वेगवेगळे पदार्थ खा, पण घरच्या जेवणाची चव कशालाच येत नाही. बाहेर तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतील, पण त्यातली माया, जिव्हाळा
आपलेपणा नाही मिळणार. आपला मुलगा आपला भाऊ खाणार म्हणून ज्या प्रेमानं तुम्ही तो बनवता ना, हे प्रेम फक्त स्वतःच्या घरातच मिळतं. सॉरी. किती हळवाय नाही सारंग, किती लवकर इमोशनल झाला. हळवेपणा फक्त बायकांना शोभून दिसतो, पुरुषांना नाही. ते त्यांचं काम, आपलं नाही. पुरुषांनी कधी रडायचं नसतं. अश्रू पुरुषाला कमजोर बनवतात आणि कमजोर माणसं आयुष्यामध्ये कुठलीही जबाबदारी पार पडू शकत नाहीत. आणि जी माणसं आयुष्यामध्ये कोणतीही जबाबदारी पार पाडत नाहीत, त्यांना काडीचीही किंमत नसते. त्यामुळे यापुढे आयुष्यामध्ये कधीही डोळ्यामध्ये पाणी येता कामा नये. कळलं? हो दादा. जेव. बस बाई. आता मला निघालं पाहिजे. माझ्या वडिलांना माहिती नाही ना मी इकडे आहे ते. वय वय जातो, ते काळजी करत असते. पण मला भेटायला येत जाशील ना? मग हो नक्की. 2 मिनिटं बस की. बस. तू मला दिलेला सबूत विसरायचा नाही. मला शेवटच्या घटकेपर्यंत तू सांभाळणार आहेस असं म्हणाली होतीस. घट उठले की आपण लगेच निघायचं. हा या शब्द मी नाही विसरणार. पण मला खरंच कळत नाहीये, एवढं मोठं घर असताना, एवढी श्रीमंती असताना तुम्हाला का निघून जायचंय? तुला या घरातल्या माणसांचा चांगला अनुभव येऊ दे. इथं ज्या बाया घरातल्या भोगतायत ते तुझ्या वाटला कधी बी येऊ नये. इथल्या बाया सगळं निमूटपणे सहन करत असतात, नाही करायला लावत्यात. आता तर या म्हातारीला होणाऱ्या त्रासाचं कुणाला काय बी फरक पडत नाही. आजच बघ ना, तो सारंगाला समधीजण त्याला कडकडून भेटतायत. आता समधीजण संगड बसून जेवण करत असतात. मी येते एकलीच. त्या सारंगला सुद्धा मला भेटावं असं वाटलं नाही. भाई अरे घे पाणी पी, पाणी पी. हा पी, हळू हळू घोट घोट पी. हा आणि हळू जेवा बाळा, हळू हळू. बरं वाटलं? मला माहितीये, अमेरिकेतून कोणीतरी खास माणसाने आठवण काढलेली दिसते. नाही, इथं आता पहाट असेल, समजे डाराडूर झोपले असतील. आठवण महाराष्ट्रातूनच कोणतरी काढते. हो का? नाही आम्हाला माहितीये कोण आणि कुठनं आठवण काढते ते. मला पण माहितीये, पुणे. पुणे? पुणे? मग हे मला कसं माहिती नाही? मला समजलं कोण आठवण काढताय ते. मी आलोच. जेवताना उठायचं नाही, बस. दादा, तिला भेटून नाही आलो ना तर घास माझ्या घशाखाली उतरणारच नाही. किमान एकदा तिला बघून तरी येतो आणि येऊन परत जेवतो ना. मी आलोच. आई आई मी लगेच आलो. नाही आलो लगेच आलो. ऐक जरा तू.
मला माहितीये सारंग कुणाला भेटायला गेलाय ते. आजीला भेटायला गेलाय तो. हा, आजीला. उद्या सकाळी सकाळी गेल्या गेल्या ना देवीचं दर्शन काय करते द्या मी कापी दे. अगं थांब थांब कापितो आम्ही भाजी. तू एक काम कर, पीठ मळायला घे. ती आशा मागाची सगळं सामान देऊन गेली तर पिशवीत त्यात पीठ असन बघ. हा ते मळायला घे. आणि ए मुक्ते होती कुठं तू इतका वेळ? अहो मी चक्कर मारायला गेले होते तेव्हा ते आजी भेटल्या. कोण? चंद्राई? हा. काय म्हणल्या मग? मला शेवटच्या घटकेपर्यंत तू सांभाळणार आहेस असं म्हणाली होतीस. घट उठले की आपण लगेच निघायचं. काही नाही, इकडच्या तिकडच्या गप्पा. हा. मुक्ती, मी तुझ्याबद्दल मॅनेजर साहेबांशी बोललोय. ते म्हणले मला की मोठ्या आईला घरकामात मदत करायला कोणतरी पाहिजेलच आहे. उद्यापासून तू घरकामात मदत करायला जाते ना. तुझे घरकामाचे पैसे पण ते काढून देतात म्हणले. तुझ्या घरकामाचे पैसे आणि माझे वाजवण्याचे पैसे बारा पैसे मिळेल आपल्याला. झटक्यात त्या कांता शेटचं कर्ज फेडून टाकू आपण. हा पण अण्णा, मला तुमची लई काळजी वाटते. तुम्ही जरा जीवाचा विचार करूनच वाजवा. लई जोश नकोय आपल्याला. काय नाही होणार. ते स्पर्धेत वाजवणं वेगळं, इकडं आरतीला वाजवणं वेगळं असते. स्पर्धेत कसं समोरच्याला हरवायचं असते म्हणून जीव लावावा लागतो. पण इथं तसं नाही. इथं काय आपल्या स्वतःच्या मनानं निवांत वाजवलं तरी चालतंय. आई राजा आणि मुक्ती, ज्या देवीनं आपल्याला इथं बोलवलंय तिची कृपा राहीलच की आपल्यावर. अगं आपल्यापेक्षा जास्त काळजी तिलाच आहे आपली. हे गजा बाबा, रात्री आरतीला तुंतून तेजीत वाजव बर का. वाजत दे दे पटपट भाजी दे दे. राजा, आज लय बरं वाटते बरं का मला.
आज देवीची आरती लय रंगवायची. रावसाहेबांनी तोंड भरून कौतिक केलं पाहिजे बघा. कौतिक. मुक्ता प्रसादाचं ताट वाढवून ठेवलंय. उद्या ना त्याच्यावरती साधं वरण घाल आणि तूप घालून घेऊन ये. मी हो अगं त्यात काय एवढं, घेऊन ये. नैवेद्याचं ताट तुझ्या हातात कशाला? आणि इकडे बघतेस काय? भांडी घास ना. खबरदार, आरती चालू असताना बाहेर पाऊल टाकलंस तर आली मोठी. खाद्य नैवेद्यम स्वाहा समर्पयामि. या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण पूजना. नमस्तस्यै 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 नमो नमः. चला आवरा पटापटा, किती उशीर. चला. सारंग कुठे? येतोय, आपण सुरू करूया. येतोय म्हणजे? अहो जेटलॅग मध्ये येतो. गायत्री बाहेर ये लवकर. नट्टाफट्टा जरा कमी करत जा, म्हणजे वेळेवर येता येईल. त्याची लेख तिथे कॅम्पच्या नावाखाली उंडरते आणि आपल्या लेखीला उगाच डाफरतायत. तुम्ही बोला ना काहीतरी कधीतरी. मी काय म्हणतो, ही कशी नाही आली अजून? अशा 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 अशा. गुरुजी तुम्ही सुरू करा. आई राजा उदय उदय सदानंदाचा उदय उदय. आई राजा धव धव. जय देवी भवानी कृपाळुवंत कृपाळुवंत. आरती व वाळू मन भावे व वाळू मुळ माये अंबिके. आरती. हे अमेरिका अमेरिका इंडियात आरती सुरू झाली. उठ उठ उठ. उधो बोला आरती सुरू झाली. अरे सुरू झाली, संपन आता. काय? अरे मग तुम्हाला उठवलं का नाही? संबळ गरजला माई माईचा संबळ गरजला. संबळाच्या नाद संबळाच्या नाद आईचा अंबर भरिला. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येडूबाईचा. आरती व वाळू. अण्णा आरती व वाळू. आरती व वाळू मन भावे व वाळू अंबाबाई रेणुका. जटा विक्राल माईच्या माई. खबरदार,
आरती चालू असताना बाहेर पाऊल टाकलंस तर जटा जटा विक्रांत माईच्या जटा जटा विक्रांत